नमस्कार, तारा न्यूज मध्ये मी सुरेखा तुमचं स्वागत करते। ज्या कोल्हापूरमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारं खुली केली, ज्या शाहू नगरीने शिक्षणातून जातीच्या भिंती तोडण्याचा विचार देशाला दिला, त्याच कोल्हापूरमध्ये आता एका शाळेतील फळ्यावर शिक्षकांची जात लिहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा केवळ एका फळ्यावर लिहिलेला काही शब्दांचा प्रश्न नाही, तर ज्ञानाच्या मंदिरात जातीला स्थान कोणी आणि का दिलं हा गंभीर प्रश्न आहे। जवाहरनगर येथील एका महानगरपालिकेच्या शाळेतील हा प्रकार आज थेट कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पोहोचलाय आणि मग संपूर्ण सभागृहात संतापाचा स्फोट झाला। शाळा म्हणजे मुलांना ज्ञान देण्याचं ठिकाण, समानतेचा धडा शिकवण्याचं ठिकाण, जाती धर्म आणि भेदभावाच्या पलीकडे माणूस म्हणून घडवण्याचं ठिकाण। मात्र या शाळेत फळ्यावर शिक्षकांची जात लिहिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले। शिक्षक कोणता विषय शिकवतात, त्यांचा अनुभव किती, विद्यार्थ्यांसाठी त्यांचं योगदान काय, याऐवजी त्यांची जात फळ्यावर का लिहावी लागली, हा निर्णय नेमका कुणी घेतला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळेच्या फळ्यावर जात लिहिण्याची परवानगी कुणी दिली। या गंभीर प्रकरणाचा मुद्दा नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत उपस्थित केला। कोल्हापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभा 10 मध्ये माझ्या निदर्शनात आलेली एक घटना होती, मी तिथं मांडली। ती अशी होती की महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रिन्सिपल, टीचर्स यांचे डेफिनेशन करायला एक बोर्ड लावला जातोय एंट्रन्सला, आणि त्याच्यात ते शाळेत जे शिक्षक आहेत त्यांचं नाव, त्यांची कालावधी आणि त्याच्याबरोबर त्यांची जात, म्हणजे जे ओबीसी आहेत ओबीसी, बीसी, एसटी, एनटी, ओपन अशी उल्लेख केलेली होती। ती उल्लेख केली असताना मी तिथल्या प्राध्यापकांना विचारलं हे असं का लिहिले, ते म्हणले पहिल्यापासून चालू आहे, आणि तिथं ते पहिल्यापासून सुरू होते तसेच, तिने काय नवीन काय अशीच चालू केली नव्हती। त्या विषयावरनं मी शिक्षण अधिकाऱ्यांना कॉल केलता, तिथूनच केलता, आणि त्यांना विचारलं असं असं प्रत्येक शाळेत आहे काय, तर त्यांच्याकडनं होय म्हणून उत्तर आलं आणि चालते असंच। मी म्हणलं एका विद्यामंदिरमध्ये तुम्ही एक आल्यानंतर कोणत्या शिक्षकाची किंवा मुलांची जातभेद हे ओपन होऊ नये। आपल्या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये सर्व धर्म एकत्र राहून आपण वावरतोय आणि आपलं हे बघून पूर्ण जग जगते। महाराजांनी दिलेल्या आपल्या शिक्षणावरनं आपण पूर्ण जग आपल्याकडे बघून कोल्हापूरला आपल्या नाव असते, आणि ह्या कोल्हापूरमध्ये अशी घटना घडणे चुकीची आहे, आणि त्याच्यावरनं मी त्या सभागृहात लक्षवेधी ते विषय आणून त्याच्यावर कारवाई करायची मागणी केली। कारवाईला कसा प्रतिसाद मिळाला? आयुक्त साहेबांनी त्याच्यावर सांगितलंय की आम्ही त्याच्यावर बघून कारवाई करतो, पण तुमच्या मीडिया चॅनलकडनं माझी एकच रिक्वेस्ट राहील आयुक्तांना पण, की तिथल्या शाळेतल्या कोणत्या प्रिन्सिपल आणि ह्याला तुम्ही वेटीज धरून त्यांच्यावर कुठली कारवाई करू नये। आणि त्यानंतर केवळ एका पक्षानं नव्हे तर सर्व पक्षीय नगरसेवकांनी या प्रकारचा तीव्र निषेध केला। नगरसेवकांनी थेट संबंधित फलक सभागृहात आणला आणि हा फलक दाखवत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। सभागृहात घोषणाबाजी झाली, सदस्य आपल्या जागेवर उभे राहिले आणि संबंधित अधिकारी तसेच मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली। कोल्हापूर ही शाहू नगरी आहे, येथे जातीपातीला थारा दिला जाणार नाही अशी संतप्त भूमिका सदस्याने सभागृहात मांडली। त्यामुळे या प्रकरणानंतर सर्वांचं लक्ष महापालिका प्रशासनाकडे वळलं। फळ्यावर जात लिहिण्याचे निर्देश नेमके कुणी दिले याची चौकशी करण्यात येईल असं आयुक्त राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केलं। स्थानिक पातळीवर कोणी असे निर्देश दिले असतील तर संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल आणि दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलं। मात्र आता प्रश्न आहे, चौकशीत नेमकं कोणाचं नाव समोर येणार? कारण या घटनेकडे केवळ एक शाळेतील चुकीचा प्रकार म्हणून पाहून चालणार नाही। शाळेच्या फळ्यावर लिहिलेली प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनावर उमटत असते। आज शिक्षकांची जात लिहिली जाते तर उद्या विद्यार्थ्यांची ओळख ही त्यांच्या जातीवरून केली जाणार नाही का?
ज्ञानाच्या फळ्यावर समानतेची धडे लिहिले जाण्याऐवजी जातीची ओळख लिहिली जात असेल तर नव्या पिढीच्या मनात कोणते संस्कार रुजणार? हा प्रश्न केवळ जवाहरनगरच्या एका शाळेचा नाही, हा प्रश्न शिक्षण व्यवस्थेतील संवेदनशीलतेचा आहे, हा प्रश्न सामाजिक समतेचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न शाहू नगरींच्या विचारांचा आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचं सर्वात मोठं हत्यार मानलं. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील भेदभावांच्या भिंती मोडण्याचा विचार त्यांनी दिला. त्याच कोल्हापुरात, त्याच शाहू नगरीत शिक्षणाच्या ठिकाणी जात लिहिली गेल्याचा आरोप समोर येणं ही निश्चितच गंभीर बाब आहे. कारण जात विचारणाऱ्या समाजाला बदलण्यासाठी शिक्षणाची गरज असते, पण जर शिक्षणाच्या ठिकाणीच जातीची ओळख ठळक केली जात असेल तर प्रश्न अधिक गंभीर बनतो. म्हणूनच आता या प्रकरणाची केवळ चौकशी करून फाईल बंद होऊ नये अशी अपेक्षा आहे. फळ्यावर जात लिहिण्याचा निर्णय कोणी घेतला, त्यामागे कोणाचे निर्देश होते, ही केवळ वैयक्तिक चूक होती की व्यवस्थेतील गंभीर दुर्लक्ष? या सर्व प्रश्नांची उत्तरे चौकशीतून समोर येणं आवश्यक आहे. कारण फळा पुसता येतो, त्यावर लिहिलेली अक्षरही पुसता येतात, पण समाजाच्या मनावर पुन्हा जातीची रेषा उमटली तर ती पुसणं इतकं सोपं नसतं. शाहू नगरीत आज प्रश्न फक्त एका फळ्यावरच्या जातीचा नाही, तर ज्ञानाच्या मंदिरात जातीला जागा कोणी दिली याचा आहे. कारण शिक्षकांची ओळख त्यांच्या जातीत नाही, तर तो घडवत असलेल्या पिढीत असते. या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा तारा न्यूज.